हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर स्टँडर्ड 11 आणि लेक्चर नंबर आहे 17 आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे डिफ्युजन अँड इफ्युजन. त्याचसोबत आपण ग्रॅहम्स लॉ ऑफ डिफ्युजन ही सुद्धा कन्सेप्ट लक्षामध्ये घेणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज डिफ्युजन? डिफ्युजन म्हणजे काय? इट इज द प्रोसेस इन विच वन गॅस मिक्सेस विथ अदर किंवा मिक्सिंग ऑफ टू गॅसेस, that is called as diffusion. बघा, process by which one gas mixes with other gas, that is called as diffusion. या डिफ्युजन मुळे काय होतं? तर डिफ्युजन मुळे आपल्याला होमोजिनियस मिक्सचर ऑफ गॅसेस मिळाल्याचं दिसून येतं. डिफ्युजन इज अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. काय म्हटलंय बा? डिफ्युजन इज अ स्पॉन्टेनियस प्रोसेस अँड लीड्स टू फॉर्मेशन ऑफ होमोजिनियस मिक्सचर ऑफ गॅसेस. What is diffusion? It is the process in which one gas mixes with another gas. It is spontaneous process and it leads to formation of the homogeneous mixture of gases. Diffusion may take place when the two gases are in direct contact with each other or two gases are separated by porous membrane. काय बोललोय पहा? Diffusion of the gases takes place when they are in direct contact with each other or they are separated by porous membrane. Now, the obnoxious gases म्हणजे bad smelling gases like H2S, NH3, SO2 यांचा वाईट वास आहे, घाणेरडा वास असतो. ते जेव्हा रिलीज होतात एका पॉइंट मधून, समजा एखाद्या खोलीच्या कोपऱ्यामधून जर का ते रिलीज झाले तर दे स्प्रेड इन अ रूम अँड दे गेट डायल्युटेड इन अ एअर. काय म्हटलंय पहा? H2S, NH3, SO2 हे बॅड स्मेलिंग गॅसेस आहे म्हणून त्यांना ऑब्नॉक्सियस गॅसेस असं आपण म्हटलंय. रिलीज ऍट वन पॉइंट, गेट मिक्स इन एअर अँड गेट डायल्युटेड. त्याचबरोबर ऑडरिफेरस कंपाऊंड जे आहे, उदबत्तीचा वास किंवा फुलांचा वास यांच्याविषयी ऑडरिफेरस म्हणजे स्वीट स्मेलिंग म्हणू आपण. The odoriferous compound kept at one place mixes in air and spread over a long distance. तो जो सुवास आहे, एका कोपऱ्यातला सुवास आपल्याला दुसऱ्या कोपऱ्यामध्ये सुद्धा जाणवतो, म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी डिफ्युजन झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता इफ्युजन काय प्रोसेस आहे? ज्या वेळेला डिफ्युजन टेक्स प्लेस थ्रू द पिन होल, देन दॅट बिकम्स इफ्युजन. बघा, when the gas is allowed to escape from its container through a small pinhole, ज्या वेळेला गॅसला आपण कंटेनरच्या बाहेर येण्याची परवानगी देतो एका लहानशा छिद्रामधून, तेव्हा ती जी प्रक्रिया आहे, ते जे डिफ्युजनचा प्रकार आहे त्याला आपण म्हणत असतो इफ्युजन. फुटबॉल पंक्चर होणे म्हणजे ब्लॅडर मधनं एका छिद्रातून हवा बाहेर पडते, किंवा सायकल पंक्चर होणे, पंक्चरच्या ठिकाणाहून हवा बाहेर पडणे, हे जे आहे हे इफ्युजन आहे. म्हणून एक्झाम्पल दिलंय बघा, लिकेज ऑफ एअर ऑर गॅस फ्रॉम पंक्चर्ड सायकल ऑर फुटबॉल ब्लॅडर. बरोबर आहे की नाही? ग्रॅहम्स लॉ ऑफ डिफ्युजन जे आहे हे इफ्युजनला सुद्धा अप्लिकेबल आहे. काय काय बोललो आतापर्यंत आपण? सगळ्यात पहिले सांगितलं, दोन गॅसेस जेव्हा एकमेकांमध्ये मिक्स होतात त्याला डिफ्युजन म्हणतात. ही स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे, यामुळे होमोजिनियस मिक्सचर ऑफ गॅस होत असतं. हे दोन गॅसेस डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असले तरी डिफ्युजन होतं, किंवा दोन गॅसेस सेपरेटेड बाय पोरस मेम्ब्रेन असेल तरी सुद्धा डिफ्युजन झाल्याचं दिसतं. H2S, SO2 यासारखे जे गॅसेस, अमोनिया यासारखे जे गॅसेस आहे हे हवेमध्ये मिक्स होतात आणि डायल्यूट होतात, तिथे डिफ्युजन झालंय. ऑडरिफेरस कंपाऊंड एका रूमच्या एका कोपऱ्यामधून त्यांचा वास निर्माण होतो तर रूमच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत तो जाणवतो, हे सुद्धा डिफ्युजन आहे. ज्या वेळेला डिफ्युजन हे एका स्मॉल पिन होल मधनं होतं, लहानशा छिद्रामधनं होतं, तेव्हा त्याला इफ्युजन असं म्हटलं जातं. सायकल पंक्चर होणे हा इफ्युजनचा प्रकार आहे, कारण त्या लहानशा छिद्रातनं हवा बाहेर पडत असते. फुटबॉल पंक्चर होणे, त्या ब्लॅडरच्या लहानशा छिद्रामधनं हवा बाहेर पडणे, हे इफ्युजन म्हणून सांगता येईल. आणि ग्रॅहम्स लॉ ऑफ डिफ्युजन जो आपल्याला शिकायचा आहे हा फक्त डिफ्युजनलाच लागू पडतो असा नाही, तर हा इफ्युजनला सुद्धा लागू पडत असतो. तर काय आहे ग्रॅहम्स लॉ ऑफ डिफ्युजन ते आपण लक्षामध्ये घेऊ. ग्रॅहम्स लॉ ऑफ डिफ्युजन काय सांगतो? ऍट अ सेम टेम्परेचर अँड प्रेशर, rate of diffusion is inversely proportional to square root of density. Rate of diffusion is inversely proportional to square root of density. That is, R is inversely proportional to 1 upon
किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. R is inversely proportional to square root of density, where R is rate of diffusion and D is density. Let us consider two different gases, gas 1 and gas 2. Then we have R1 is inversely proportional to square root of D1 and R2 is inversely proportional to square root of D2. Therefore, we have R1 upon R2 is equal to स्क्वेअर रूट ऑफ D2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ D1. तुम्ही हे लिहून बघाल तुमच्या ते लक्षामध्ये. याला वाटलंच तर आपल्याला असं सांगता येईल. याचा अर्थच काय आहे, R1 इज इक्वल्स टू K इंटू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ D1. R2 इज इक्वल्स टू K कॉन्स्टंट असेल या ठिकाणी 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ D2 आणि मग R1 अपॉन R2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ D2 अपॉन अंडर रूट ऑफ D1. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मग असेल R1 square upon R2 square is equal to D2 upon D1. But we know that density is directly proportional to molar mass of a gas. Means D is directly proportional to capital M, where capital M is the molar mass. It means D1 proportional with M1 and D2 proportional with M2. So D2 upon D1 is equals to M2 upon M1. D2 upon D1 is equals to M2 upon M1. पुट हियर. या ठिकाणी पुटअप करा किंवा या दोघांना कंपेअर करा. काय येईल, R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर इज इक्वल टू M2 अपॉन N1. हा ग्रॅम्स लॉ ऑफ डिफ्युजनचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. हे सुद्धा ग्रॅम्स लॉ ऑफ डिफ्युजनचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणून घेता येईल. R1 square upon R2 square is equal to D2 upon D1 is equal to M2 upon N1. याला एकत्रित लिहिलं तरी सुद्धा चालेल. R1 square upon R2 square is equal to D2 upon D1 is equal to M2 upon N1. This is mathematical expression for Graham's law of diffusion or effusion, where R1 and R2 are the rate of diffusion of gas 1 and 2. D1 and D2 are their density and M1 and M2 are their molar masses. All this is about the process diffusion, effusion and Graham's law of diffusion or effusion. लक्षात येत आहे? Now the new concept is Dalton's law of partial pressure. Now what is partial pressure? It is the pressure exerted by the individual gas in the mixture of two or more gases. समजा आपण गॅसेसचं मिक्सचर घेतलं, त्यामध्ये समजा 2-3 गॅसेस आहे आणि 2-3 गॅसेसचं आपण एक मिक्सचर घेतलं. गॅस 1, गॅस 2, गॅस 3 असे 3 गॅसेस समजा त्या मिक्सचरमध्ये आहे. आता त्यामध्ये गॅस 1चं जे इंडिव्हिज्युअल प्रेशर आहे त्याला म्हटलं जातं पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 1. गॅस 2चं जे इंडिव्हिज्युअल प्रेशर आहे त्याला म्हटलं जातं पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 2. गॅस 3चं जे स्वतःचं इंडिव्हिज्युअल प्रेशर असेल त्याला म्हटलं जातं पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 3. आणि पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 1, पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 2, पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 3 या तिघांची बेरीज म्हणजे टोटल प्रेशर ऑफ द मिक्सचर ऑफ द गॅस. बघा काय कन्सेप्ट आहे. हेडिंग दिलाय आपण डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. पहिला प्रश्न येतो, व्हॉट इज पार्शियल प्रेशर? पार्शियल प्रेशर ऑफ द गॅस, the pressure exerted by the individual gas in a mixture of 2 or more gases is called as partial pressure of the gas. 2 किंवा 2 पेक्षा जास्त नॉन रिएक्टिव्ह गॅसेसच्या मिक्सचर मध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअल गॅसचं जे स्वतःचं प्रेशर आहे त्याला म्हटलं जातं पार्शियल प्रेशर ऑफ द गॅस. मी सांगितल्याप्रमाणे समजा एक मिक्सचर आपण घेतलं ज्यामध्ये गॅस 1, गॅस 2, गॅस 3 आहे, तर गॅस 1चं स्वतःचं जे इंडिव्हिज्युअल प्रेशर आहे त्याला म्हटलं जातं पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 1. P1 म्हणू आपण त्याला. इट इज डिनोटेड बाय P1. पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 1 P1. इट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल गॅस 1. P2 partial pressure of gas 2. It is the pressure created by individual gas 2. P3 partial pressure of gas 3. P3
हे त्या गॅस 3नी स्वतः इंडिव्हिज्युअली क्रिएट केलेलं प्रेशर आहे. आणि हे जे सगळे पार्शियल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस आहे यांची जी बेरीज आहे त्याला म्हटलं जातं टोटल प्रेशर. दॅट इज पी टोटल. व्हॉट इज टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर ऑफ 2 or more non-reactive gases? The total pressure of mixture of 2 or more non-reactive gases is the sum of partial pressure of all the individual gases in the mixture. एखाद्या मिक्सचर मध्ये जेवढे इंडिव्हिज्युअल गॅसेस आहेत त्या सगळ्या इंडिव्हिज्युअल गॅसेसच्या पार्शियल प्रेशरची बेरीज that will gives us the total pressure of the mixture of the gases. ठीक आहे की नाही? at a constant volume and temperature. आता पार्शियल प्रेशर जे आहे याच्याकरता जो डाल्टननी दिलेला लॉ आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. काय म्हणणं आहे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरचं? पार्शियल प्रेशर ऑफ द गॅस इज द प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. पार्शियल प्रेशर ऑफ द गॅस is the product of mole fraction of that gas multiplied by total pressure of the gas. म्हणजे टोटल प्रेशर ऑफ द गॅसला जर का त्या गॅस 1च्या मोल फ्रॅक्शननी आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 1 मिळत असतं. काय डेफिनेशन आहे बघा किंवा काय लॉ आहे बघा. पार्शियल प्रेशर ऑफ द गॅस इज ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग the total pressure of the gas by mole fraction of that gas. समजा गॅस 1 घेतला आपण, मग गॅस 1चं पार्शियल प्रेशर आपल्याला काढायचं आहे म्हणजे P1 काढायचं आहे. मग P1 is equals to X1 into P total. What is X1? It is the mole fraction of gas 1. समजा पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 2 काढायचं आहे म्हणजे P2 काढायचं आहे. मग P2 is the product of mole fraction of gas 2 multiplied by total pressure of the mixture. म्हणजे P2 is equals to X2 into P total. What is P2? It is the partial pressure of gas 2. What is X2? It is the mole fraction of gas 2. And what is P total? It is the total pressure of the mixture of the gases. 3 मुद्दे सांगितले. पहिले पार्शियल प्रेशर. मिक्सचर ऑफ गॅस मध्ये त्या इंडिव्हिज्युअल गॅसचं स्वतःचं जे प्रेशर असतं त्याला पार्शियल प्रेशर म्हणतात. समजा तो गॅस एकटाच असता, दुसरं कोणीच नसतं, तर त्यांनी जेवढं प्रेशर क्रिएट केलं असतं दॅट इज नथिंग बट द पार्शियल प्रेशर ऑफ दॅट गॅस. टोटल प्रेशर ऑफ द गॅस. मिक्सचर मध्ये जेवढे गॅसेस आहे त्या सगळ्या गॅसेसच्या पार्शियल प्रेशरची बेरीज म्हणजे टोटल प्रेशर. बरं पार्शियल प्रेशर काढायचं कसं? The partial pressure of the gas is equal to mole fraction of that gas multiplied by total pressure of the mixture of the gas. P1 is equals to X1 into P total. Partial pressure of the gas is equal to mole fraction of that gas multiplied by total pressure of mixture of the gases. आता मोल फ्रॅक्शन काय तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात, पण तरी थोडक्यामध्ये या ठिकाणी रिवाइज करण्यासाठी मुद्दा देतोय. मोल फ्रॅक्शन इट इज द रेशियो ऑफ काय मोल फ्रॅक्शन? इट इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ पर्टिक्युलर कंपोनंट ऑफ द गॅसियस सोल्युशन. इथे गॅस असल्यामुळे गॅसियस सोल्युशन म्हणतोय, अदरवाईज नुसतं सोल्युशन असं डेफिनेशन मध्ये आहे. आपण नुसतं सोल्युशनच वापरू आणि इथे मात्र आपण ते गॅसियस सोल्युशन घेतो हे लक्षात घ्या. इट इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ पर्टिक्युलर कंपोनंट ऑफ द सोल्युशन to the total number of moles of all the component present in the solution. असं गृहीत धरा की आपल्याकडे एक सोल्युशन आहे ज्यामध्ये 3 कंपोनंट आहे. मग ज्या एका सोल्युशन मध्ये 3 कंपोनंट आहे तर अशा वेळेला मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट 1 दॅट इज X1 इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ N1 अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल द कंपोनंट. किती कंपोनंट होते? 3. मग N1 upon N1 plus N2 plus N3. What is N? Number of moles. Number of moles कसे काढतात? The number of moles of a substance is equal to mass of the substance upon molar mass of that substance. जर का एखाद्या सबस्टन्सचं तुम्हाला मास आणि मोलार मास माहिती असेल तर मास अपॉन मोलार मास केलं की त्याचे नंबर ऑफ मोल्स मिळतात. समजा आपल्याला कंपोनंट 1चं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. कोणाचं? कंपोनंट 1चं. त्या मिक्सचर मध्ये किती कंपोनंट आहेत? 3.
फर्स्ट कंपोनंट, सेकंड कंपोनंट, थर्ड कंपोनंट. बघा मिक्सचर मध्ये कंपोनंट किती सांगितले आपण? 3. 1, 2, 3. मग या तिघांचंही तुम्हाला मास माहित पाहिजे, तिघांचंही तुम्हाला मोलार मास माहिती पाहिजे. हे मास आणि मोलार मास जर का माहिती असेल तर तुम्ही तिघांचेही नंबर ऑफ मोल्स काढू शकता या फॉर्म्युल्याने. मास अपॉन मोलार मास, मास अपॉन मोलार मास याने तुम्ही प्रत्येकाचे नंबर ऑफ मोल्स काढू शकता. मग आपल्याकडे आता मिक्सचर आहे, मिक्सचर मध्ये 3 कंपोनंट आहे, 1, 2, 3. तिघांचेही मास आणि मोलार मास आपल्याला माहिती आहे, म्हणजे तिघांचेही नंबर ऑफ मोल्स काढता येतील. म्हणजे तुमच्याकडे N1 आहे, N2 आहे, N3 आहे. आता तुम्हाला कंपोनंट 1 चं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. X1 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट 1 तर इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट 1 अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल कंपोनंट, म्हणजे N1 प्लस N2 प्लस N3. या फॉर्म्युल्याने तुम्ही पहिल्या कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन काढू शकता. आता दुसऱ्या कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे, दुसऱ्या कंपोनंटचं म्हणजे X2 काढायचं आहे. मग N2 अपॉन N1 प्लस N2 प्लस N3. कोणाचं मोल फ्रॅक्शन होतं? सेकंड कंपोनंटचं ना. मग त्याचे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. N3 म्हणजे थर्ड कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. मग थर्ड कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे ना, मग त्याचे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय सगळे टोटल नंबर ऑफ मोल्स. डेफिनेशनच बघा ना, इट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपोनंट, नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपोनंट टू द किंवा डिवायडेड बाय total number of moles of all the component present in the solution. This is mole fraction. मग या ठिकाणी डाल्टन्स लॉ पार्शियल प्रेशर काय? P1 इज इक्वल्स टू X1 अपॉन P टोटल. समजा मला P1 काढायचं आहे, म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 1 काढायचं आहे. प्रॉब्लेम आला समजा, तर माझ्याजवळ काय काय पाहिजे? तर मला पाहिजे त्या ठिकाणी P टोटल म्हणजे टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर ऑफ ऑल गॅसेस, आणि मला पाहिजे मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस 1. मग मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस 1 जर का काढायचं असेल तर मला काय माहित पाहिजे? तर त्या गॅस 1चं नंबर ऑफ मोल्स माहित पाहिजे, आणि त्या मिक्सचर मध्ये असणाऱ्या इतर गॅसेसचे सुद्धा नंबर ऑफ मोल्स माहित पाहिजे. मग नंबर ऑफ मोल्स कसे काढता येतील मला? तर त्या प्रत्येक गॅसचे मला मास आणि मोलार मास माहिती असेल तर मी नंबर ऑफ मोल्स काढू शकेल. म्हणजे एक गोष्ट लक्षात द्या, समजा आपल्याकडे असं गॅसियस सोल्युशन आहे ज्यामध्ये 3 कंपोनंट आहे आणि मला काढायचं आहे P1. मग पहिले 3 कंपोनंट आहे ना, मग तिन्ही कंपोनंटचं मास आणि मोलार मास माहित पाहिजे. म्हणजे तिन्ही कंपोनंटचे नंबर ऑफ मोल्स काढता येतील. तिन्ही कंपोनंटचे नंबर ऑफ मोल्स काढता आले की मोल फ्रॅक्शन काढता येईल. X1 इज इक्वल टू N1 अपॉन N1 प्लस N2 प्लस N3 या फॉर्म्युल्याने. तो X1 या ठिकाणी ठेवला की त्याला P टोटलनी मल्टिप्लाय करा, म्हणजेच पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 1 मिळेल. याच पद्धतीने पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 2, पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 3 जेवढे कंपोनंट आहे त्या सगळ्यांचं पार्शियल प्रेशर हे काढल्या जाऊ शकतं. तर ऑल दिस इज अबाउट द डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. लक्षात येत आहे? थँक्यू.